नमस्कार, मी नंदिनी. आवड तुमची आमची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. चला आज आपण चिकन दम बिर्याणी पाहूया. तर इथं बासमती तांदूळ घेतलेला आहे 3 किलो आणि चिकन घेतलेलं आहे 3 किलो. तर मैत्रीण बनवणार आहेत बिर्याणी. रेसिपीला सुरुवात करूया. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं 2 पाण्याने. दुसरं पाणी टाकून अर्धा तास भिजत ठेवायचा आहे तांदूळ. इथं खडे मसाले घेतलेत. चिकन स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घेतला आणि चिकनमध्ये आता मसाला टाकू आपण. अर्धा लिटर दही टाकलं चिकनमध्ये आणि हे धना पावडर 100 ग्रॅम आहे. धना पावडर टाकली आणि चिकन बिर्याणी मिक्स मसाला हा पण 100 ग्रॅम आहे. चिकनमध्ये टाकले. चवीनुसार मीठ, हळद 2 चमचा, लाल मिरची पावडर 4 चमचा, हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला लावून. आलं लसूणची पेस्ट बनवून घेतली मिक्सरवर, ते पण टाकले. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या टाकलेत. हे खडे मसाले पण आपण मिक्सरवरती वाटून घेऊ. हे वाटलेलं पण खडे मसाला टाकलेला आहे. इथं 4 लिंबू पिळून घेतलेत. चिकनमध्ये लिंबू रस टाकलेला आहे आणि पुदिन्याची पानं. 2 चमचे तेल टाकून चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला लावून. हे 1 तास मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवायचं आहे. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर ठेवू शकता, नाही ठेवलं तरी चालते. जितका अधिक मसाला लावून अधिक वेळ ठेवल तितका आपल्या बिर्याणीचा फ्लेवर वाढतो. तर चला तर मग आपण तोपर्यंत कांदा तळून घेऊया. हे कांदा तळायला टाकलेला आहे तेलामध्ये. कांदा पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे. कच्चा काढायचा नाही किंवा जास्त काळं पण करायचा नाही. कांदा असा सोनेरी कलरवर तळून घ्यायचा आहे कांदा. हे तळलेला आहे कांदा काढून घेत आहेत. एकदम कुरकुरीत मोकळा होतो, सुटसुटीत. हे काढल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. कमी वाटलं म्हणून आलं लसूणची पेस्ट टाकली. हे आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. 1 तास ठेवलं होतं. आता चिकन गॅसवरती शिजायला ठेवलंय. तळून घेतलेला कांदा टाकला. चिकन पण 90% शिजवून घ्यायचं आहे. हे मसाले घेतलेत. तांदूळ भिजत ठेवलेलं ते तांदळातलं पाणी काढत आहेत. पाणी उकळायला ठेवलेलं आहे. मसाले टाकलेत पाण्यामध्ये. दालचिनी, विलायची, तेजपत्ता, शहाजिरे, लवंग, हिरवी मिरची टाकत आहेत. $100 ग्रॅम
खडे मसाले घेतलेत, तर 50 ग्रॅमचे पावडर बनवलेले आहे आणि 50 ग्रॅम हे पाण्यामध्ये टाकलेलं आहे. मीठ टाकत आहेत. 2 पट टाकायचं आहे. हे पाणी काढताना तांदळातलं पाण्यामध्ये 1 पट मीठ जाणार आहे आणि तांदळाला आपल्या 1 पट राहतं, त्याच्यामुळं 2 पट मीठ टाकायचं आहे. 1 लिंबू पिळून टाकत आहेत आणि फोडी पण पाण्यामध्येच टाकलेत. पुदिना कोथिंबीर टाकलेली आहे. तेल टाकलं 2 पळ्या. हे पाण्याला उकळी आलेली आहे. तांदूळ टाकत आहेत. तांदूळ पण ती भिजत ठेवल्यामुळं शिजायला जास्त वेळ लागत नाही. कमी वेळात 1-2 उकळीमध्ये तांदूळ शिजलं जातं. वेळ लागत नाही तांदळाला. तुम्ही पाहू शकता तांदूळ शिजलेला आहे. तांदूळ जास्त शिजवायचा नाही किंवा कच्चा पण जास्त ठेवायचा नाही. 90% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ शिजलेला आहे. आता तांदळामधलं पाणी काढून घेऊ. पातेल्यावरती चाळणी ठेवून हे पाणी काढून घेत आहेत. हे आपण कांदा तळलेला तेलाचा वापर करत आहोत. तर ते तेल पातेल्याच्या तळाला टाकून घेतलं. वरती तांदूळ टाकायचा आहे. पूर्ण तळामध्ये तांदूळ पसरून घ्यायचा आहे. नंतर चिकन टाकायचं आहे तांदळावरती. निम्म चिकन टाकायचं आहे. हा झाला पहिला थर. पूर्ण तळामध्ये पातेल्याच्या पसरून घ्यायचा आहे. चिकनवरती तांदूळ टाकायचा आहे. चांगलं पसरून कांदा तळून घेतलेला, लिंबू रस, पुदिन्याची पानं, कोथिंबीर हे असं टाकून घ्यायचं. ठेवलेलं चिकन टाकायचं आहे. तेल टाकून ते हा झाला दुसरा थर. चिकन चांगलं पूर्ण तांदळावरती पसरून घ्यायचं आहे. आणखीन तांदूळ वरती टाकायचा आहे. पूर्ण पसरून असं व्यवस्थित घ्यायचं आहे. कांदा टाकायचा आहे. लिंबू रस, पुदिन्याचे पानं, कोथिंबीर आणि तेल टाकायचं आहे.
उलटण्याच्या साहाय्याने हे असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत. केशरी कलर त्या छिद्रामध्ये टाकायचा आहे. म्हणजे पातेल्याच्या तळापर्यंतच्या तांदळाला कलर लागतो. आणि मसाला टाकायचा आहे ते वाटून घेतलेला कढई मसाला. बिर्याणीमध्ये तूप टाकायचं आहे. तुपामुळे आपला तांदूळ एकदम सॉफ्ट होतो, फ्लेवर पण छान येतो बिर्याणीचा. तूप असेल तर तुपाचा वापर करू शकता, नसेल तर तेलाचा वापर करू शकता तुम्ही. पातेल्यावरती चांगलं व्यवस्थित पेपर झाकून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवून गॅसवरती पातेलं ठेवायचं. 5 मिनिट फुल गॅसवर ठेवायचं आहे पातेलं. 15 मिनिट कमी गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती वाफ ही जाऊ नये म्हणून हे खलबत्ता ठेवलेला आहे. हे झाले आपली बिर्याणी तयार. तुम्ही पाहू शकता हे कशी बिर्याणी सुटसुटीत एकदम छान झालेली आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, करून पहा. मस्त खा, स्वस्त रहा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.